नमस्कार. आज शिकणार आहोत आपण 3 खूपच सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आपण 5 ते 3 डॉट पाडून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला 5 ते 3 असे डॉट पाडून घ्यायचे ते व्यवस्थित. हे बघा, अशा पद्धतीने ह्या कोपऱ्याने मी 2-2 डॉटला आपल्याला रेषा मारून घ्यायच्या आहेत. बघा, आता वरच्या भागाला 2 आणि खालून अशी रेष, आणि इथून आपल्याला थोडंसं मध्ये गोल आकार करायचा आहे आणि वरती पानाचा आकार. हे बघा, मध्ये टाकत जायचं आहे आपल्याला थोडं राऊंडमध्ये आणि वरती पानाचा आकार. खूपच सोपी रांगोळी. अगदी सोप्या पद्धतीने मी रांगोळ्या आणत असते. पूर्ण माझा व्हिडिओ बघत जा, कारण यूजफुल व्हिडिओ होणार आहे. आणि ज्यांना अगदी रांगोळी येत नाही त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणलेला आहे. तर नक्कीच आपण 3 रांगोळ्या सुंदर सुंदर अशा शिकूया. हे बघा, अशा पद्धतीने 2 रेषांवरती टिपके. इथं हलका हलका आपल्याला व्हाईट शेड असं टाकून घ्यायचा आहे हाफमध्ये. तिघं बाजूला आपल्याला सेम त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. छोटे छोटे 3-3 डॉट आपण ठेवणार आहोत. इथून बघा, एक डॉट आहे त्याला वरती अशा बाजूने आपल्याला क्रॉसमध्ये रेषा अशा 4 वेळा मारायच्या आहेत. बघू शकता तुम्ही, वरून खाली किंवा खालून वरी अशा रेषा आपल्याला क्रॉसमध्ये घ्यायच्या आहेत, त्याही 4 वेळा. अतिशय सुंदर आणि सोप्या मी रांगोळ्या आणत असते आणि इंस्टाग्राम फेसबुकवर बी माझी आयडी आहे. हे बघा, मी सॉसची बॉटल घेतली आहे, त्याच्यामध्ये कलर भरला आहे. अशा पद्धतीने तुम्ही ही बॉटल यूज करू शकता. यूजफुल बॉटल आहे. किती सुंदर असे डॉट पडतात बघू शकता. ज्यांना अगदी रांगोळी कलर भरता येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. हे बघा, 3 आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहे आणि वरती डॉट सोडायचं आहे बघा, आणि थोडं एका बोटाने पंच करायचं आहे. तिघं बाजूला सेम त्या पद्धतीने. मध्येही आपल्याला थोडा डार्क व्हाईट डॉट पाडून थोडं गोल करून कलर टाकून घ्यायचा आहे. इथं लांबसर रेषा अशा आपल्याला ओढून घ्यायच्या आहेत बघू शकता. तिथंही मी छोटे छोटे डॉट ठेवून घेणार आहे अधिक सुंदर दिसण्यासाठी. इथं मी पिवळा किंवा आपल्याला ग्रीन कलरचा असा डॉट ठेवून विरुद्ध कलर टाकून घ्यायचा बघू शकता. इथं थोडं गोल आणि इथं थोडं गोल अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन काढत जायची आहे. आता आपण दुसरी सुंदर आणि आकर्षक अशी रांगोळी शिकणार आहोत. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. इथंही आपण थोडं एका बोटाने पंच करून व्हाईट कलर टाकून घेणार आहोत. आता ही बघा आपली दुसरी रांगोळी 5 ते 3 ठिपक्यांची. आपल्याला टिपके असे डॉट असे व्यवस्थितच ठेवायचे आहेत, नाहीतर रांगोळी व्यवस्थित येत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, 5 डॉट नंतर एक एक कमी करत असे 3 डॉटपर्यंत भिडवून अशा पद्धतीने रेषा मारून घ्यायच्या आहेत. आणि इथं आपल्याला सर्व बाजूला पानाचा आकार काढायचा आहे. तिथं आपल्याला 2 पाकळ्या काढायच्या आहे, म्हणजे कमळाचं फूल तयार होईल. बघू शकता, सर्व बाजूला आपल्याला 2-2 पाकळ्या बाहेरून काढून घ्यायच्या आहेत. अगदी शुभ रांगोळी आहे. तुम्ही शुभ दिवशी किंवा शुभ कार्याला काढू शकता, आणि तीही सोप्या पद्धतीने. इथं हलका हलका हाफमध्ये आपण कलर भरून घेणार आहोत.
इथंही हलका हलका आपल्याला व्हाईट कलर भरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथून आपल्याला थोडं क्रॉसमध्ये रेस ओढून डॉट सोडायचा आहे ना, छोटे छोटे डॉट असे पाडत जायचे, बघू शकता. सेम त्या पद्धतीने सगळीकडे आपण करून घेणार आहोत. थोडं एका बोटाने असं पंच केल्याने थोडा गोल आकार येतो. हे बघा डॉटला. इथंही आपल्याला अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत बघा, जे डॉट आहेत त्याला. आणि थोडे मध्ये मध्ये पानाचा आपल्याला हलका हलका पाण्याचा लांबसर आकार काढायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला रेषासारखा कलर भरून घ्यायचा आहे लांबसर. मध्येही थोडा कलर टाकून घ्यायचा आहे आणि आपण आजूबाजूही डॉट पाडून घेणार आहोत वेगळा कलरचा. थोडं एका बोटाने गोल करून आपण विरुद्ध कलर टाकून घेणार आहोत. आता आपल्याला शिकायची तिसरी रांगोळी, अतिशय सोपी आणि आकर्षक रांगोळी. इथं थोडा डार्क मी जांभळा कलर घेतला आहे, हलका हलका वरती, फक्त आपल्या वरची लाईनमध्ये टाकून घ्यायचं आहे. बघू शकता, म्हणजे वेगळी अशी डिझाईन आणि आकर्षक रांगोळी दिसते. हे बघा, तिसरी आपली रांगोळी 5 ते 3 डॉटची. सेम त्या पद्धतीने आपल्याला डॉट व्यवस्थितच पाडायचे. 5 नंतर 4 नंतर 3 अशा पद्धतीने. आणि इथून अशा पाकळ्या काढायच्या आपल्याला, कोपरा धरून 3 पाकळ्या. नंतर वरचा कोपरा बघा, 3 पाकळ्या डॉटला गोल करून. आता ह्या बाजूने वरून अशी पाकळी गोल आणि वरच्या डॉटलाही गोल. तिथंही आपण एक एक टिपके ठेवून घेणार आहोत कलरचे. इथेही आपल्याला थोडा जांभळा कलरचा डॉट ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे आकर्षक अशी आपली रांगोळी दिसेल. एका बोटाने पंच करून घ्यायचे. त्याच्यामध्येही व्हाईट असा कलर टाकून घेणार आहे. आणि 3 डॉटच्या इथं आपल्याला रेषा ओढून मध्ये गोल करून घ्यायचं बघा, कलर टाकून घ्यायचा आहे. इथंही एक एक डॉट, त्यालाही आपण एका बोटाने पंच करून छोटे छोटे आपल्याला हिरवा कलरचे चुटकीने डॉट ठेवत जायचे बघा. कोणालाही येतील एवढ्या सोप्या रांगोळ्या आहे. इथून आपल्याला सुरुवात करून पानाचा आकार, छोटीशी आणि आकर्षक तुळशी समोर व शुभ दिवशी तुम्ही काढू शकाल एवढी सुंदर अशी रांगोळी बघू शकता. छोटे छोटे आपल्याला टिपके ठेवत जायचे, ग्रीन कलरचे, हिरव्या कलरचे. इथं थोडं वरच्या बाजूला अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन काढत जायची, बघू शकता. सेम त्या पद्धतीने 3 बाजूला. आणि इथंही आपल्याला व्हाईट कलरचे डॉट पाडायचे आहेत. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. कमेंटमध्ये नक्कीच मला सांगा. हलका हलका हिरवा कलर भरून घ्यायचा आहे. आणि ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. पूर्ण माझा व्हिडिओ बघत जा, यूजफुल व्हिडिओ असतात माझे. थँक्यू.